सुरेख अशी नियमावली सादर केली जाते. निर्धारित 8 षटकांचा सामना 7 षटकं 35 मिनिटांमध्ये संपणं अनिवार्य. जर समजा 35 मिनिटात 7 षटकं संपली नाहीत, 8व्या षटकाची सुरुवात झाली नाही, तर कारवाई करण्याची पूर्णता मुभा ही पंचांवर. 60 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावर येणं अपेक्षित. अन्यथा टाइम आउट या नियमाद्वारे फलंदाज बाद झाल्याचा निर्वाळा पंचांकडनं येऊ शकतो, अशी सक्त ताकीद, सक्त सूचना या स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्या गेल्या आहेत. आणि त्याच नियमांचं तंतोतंत अवलंबन करताना नीटनेटक्या आयोजनांमध्ये मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं आपण आयोजन पाहतोय. पुढे सरसावत पद्धतीच्या जोरावर फटका टोलवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण अतिशय उच्च कोटीचं होतंय. संधी मिळते अब्दुल्ला. संधीचं सोन्यात परावर्तन करताना यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. 75 या धावसंख्येवर 5वा हादरा हा बसतोय. बहुधा फलंदाज बाद झाला तो राजेश गोसावी. एका चौकारच्या साहाय्यानं वैयक्तिक 6 धावांवर व त्याची जागा करण्यासाठी आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज गौरेश खंडेवाल याची वर्णी ही मैदानावर लागते. जीके या निक नावानं जो प्रसिद्ध चौकार षटकारांचा बादशाह ज्याला संबोधला जातो, लिलया सिमर्सच्या पलीकडे गोलंदाजला पाठविण्यात ज्याचा हातखंडा, त्या जीकेची कसोटी या मैदानावर लागेल. कारण जो नावलौकिक जीकेचा त्याच तऱ्हेचा नावलौकिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू विशाल याचा म्हणजे अष्टपैलू कामगिरीवर निश्चितपणे भर दिसतोय दोन्ही संघांचा. आणि त्या अष्टपैलुत्वाचा कस या महत्वपूर्ण प्राथमिक सामन्यामध्ये लागेल एवढं मात्र नक्की. 5 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा. गौरेश स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा अर्थातच प्रितेश. ऑरपे चेंडू लिलया ढिल्या हाताने टोलविला जातोय व डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पहा. क्षेत्ररक्षक सरफराज याच्याकडनं आत्मविश्वासानं चेंडू पर्यंत तो पोहोचतोय. नुसताच चेंडू पर्यंत पोहोचत नाही, तर गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करतोय व कॅच ऑफ द टुर्नामेंटच्या स्पर्धेमध्ये जर प्रथम क्रमांकाचा झेल आतापर्यंत आपण अनुभवला तो अर्थातच या ठिकाणी समर्थ गवस याच्याकडनं त्याच झेलाच्या तोडीस तोड झेल हा सरफराज नवाज या सामन्यामध्ये टिपतोय. 75 धावा धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. नेमकं या चेंडूवर काय घडलंय, काय बिघडलंय, कशा तऱ्हेने चेंडू उडविण्यात आला, कशा तऱ्हेने टिपण्यात आला, याचं स्वच्छ चित्रण हे tenniscricket.in वरनं आपण पाहू शकतो. आणि याचं पूर्णतः श्रेय दिलं पाहिजे ते अर्थातच गौरव सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना. स्क्रीन शेअरिंगचं नवीन तंत्र या स्पर्धेदरम्यान आपण अनुभवतोय आणि या नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपण एकाच वेळी गोलंदाज कशा तऱ्हेने चेंडू फेकतो, फलंदाज कशा तऱ्हेने फटकेबाजी करतो व त्या चेंडूवर नेमकं काय घडलं याचा त्रिवेणी संगम अनुभवू शकतो. पूर्णतः श्रेय tenniscricket.in चे सर्व गौरव सावंत यांना स्क्रीन शेअरिंगचं प्रात्यक्षिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय. मैदानावर जाऊया. गडी बाद होत आहेत ते 6. 75 धावा धाव फलकावर 2 चेंडूंवर धावांना रोधक लावणारी कामगिरी डावखुर हाताचा गोलंदाज विशाल करतोय व परत एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका डावखुराचा फलंदाज स्वप्नील याला सजवायचा होता, आल्या आल्या सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं ते अर्थातच विशालला. मात्र विशाल स्पष्टपणे संकेत देतोय मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही, तर क्रिकेटचे अनंत ऊन पावसाळे पाहत या मैदानावर माझी वर्णी माझ्या संघाकडनं झाली आहे ती अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी आणि त्याच कामगिरीचं प्रत्यक्ष मी प्रात्यक्षिक झळकवतोय. सुरेख असा चेंडू या सामन्यातील 4थी सफलता गोलंदाज सतीशच्या विशाल याच्या खाती प्राप्त होते व का माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करण्यात आला याचं पूर्णतः प्रात्यक्षिक देताना त्या अर्थातच शब्द सुमनांचा वर्षाव जो झाला त्या वर्षावाला मी किती पात्र आहे याची परिणिती दर्शवताना 4थी सफलता या सामन्यातील गोलंदाज विशाल टिपताना दिसतोय. विशाल केवळ गोलंदाज एकाएकी प्रतिस्पर्धी संघाचा डोलारा हा कोसवण्यास कारणीभूत ठरतोय. 75 धावा धाव फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सलीम याची वर्णी ही मैदानावर लागते. अचूक टप्प्यावरची कंजूशी गोलंदाजी 4 चेंडूंवर या ठिकाणी जखर बंद करून ठेवलं जाते. कोणतीही धाव या ठिकाणी दिली जात नाही. एक सफलताही प्राप्त केली जाते. तोच विशाल गोलंदाजीवर सज्ज.
पुढे सरसवत मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न, बहुधा या षटकातील 5वा चेंडू निर्धाव गणला जातोय व एका निर्धाव षटकाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसतोय तो गोलंदाज विशाल. मर्यादित 8 षटकांच्या सामन्याचा विचार केल्यास निश्चितपणे दखल घेण्यास प्रवृत्त करणारी अशी कामगिरी ही गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1 षटक 5 चेंडू व 4 सफलता घेण्याची किमया तो साध्य करतोय. निर्धाव षटकाच्या दिशेने त्याची आगेकूच. या विमानाचा फटका